तर कस काय पब्लिक टकाटक चकाचक मक्का मार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर त्याचं काय आहे, आज ना आपल्या इथं सिन्नरचे जे कृषी सहाय्यक अधिकारी ना ते मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला बोलवलंय आता फाउंडेशन साठी. शेतकरी गट आहे आपलं नाही की मॅडमनी बोलवलं होतं आणि तिथे ना आपल्याला स्लरी बनवायची नाही का. 10 वनस्पतींपासून आपण एक स्लरी बनवणार आहे. म्हणजे जे आपण काही लावणार आहे, टमाट्या झालं, टमाट्या फुलवर जे पण काही केलं ना त्याच्यावरती स्प्रेसाठी. तर चला ते मॅडमनी बोलवलंय, जेव्हा आपण ते सविस्तर माहिती सांगणार आहे आपल्याला. जे खरीपचे पिकं घ्यायचे ते कमी पाण्यावर येणारे किंवा जे वाण निवडायचे ते पिकांचे ते कमी पावसात तग धरणारे असे निवडायचे. नमस्कार, मी दीपक गायकवाड, तालुका कृषी अधिकारी सिन्नर. मेंटॉर म्हणून मी पाणी फाउंडेशन फार्मर कपसाठी इथे आलो आहे. आज कानिफनाथ शेतकरी गट सुळेवाडी आज यांच्या का आपण दशपर्णी अर्क तयार करणार आहोत. 2 किलो एरंड, 2 किलो शेवगा, 2 किलो धोत्रा, 2 किलो मिशन आलेलं आहे. 5 किलो लिंबाचा पाला, कडुलिंब, 3 किलो सीताफळीचा पाला, 2 किलो रोईचा पाला, 2 किलो पपईचा पाला, 2 किलो परस एरंडाचा पाला, 2 किलो गुळवेल, 2 किलो करंजी आणि 2 किलो पपई. हा सगळा पाला आता इथं आणलेला आहे. तर काय करायचं, तो पाला ना आता या कुटी मशीन मध्ये टाकून सगळं आपल्याला बारीक बारीक पूर्ण पाला बारीक बारीक करून घ्यायचा आपल्याला. मग तो आपण टिपाडात टाकणार आहे. तर चला आणा पटक्यात पाला घ्या करून, चला बारीक बारीक आणलाय आता पाला सगळा. अशी बारीक कुटी झालेली आहे. पाल्याची कुट्टी झाली होती करून, मग ना सगळी कुट्टी ना आपण गोण्यांमध्ये भरून घेतली नाही का व्यवस्थित मध्ये. मग इकडे आलो होतो आपण, ते शेणानं व्यवस्थित आपण बादलीमध्ये आधी हलवून घेतलं नाही का. आणि मग त्याला दिलं टिपाडात ओतून. आणि जो पाला जो आणलाय ना आपण तो पण दिला होता टिपाडात ओतून मस्त. आता आपला दशपर्णी अर्क पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये 10 प्रकारचा आपण औषधी वनस्पतीचा वापर करून दशपर्णी अर्क तयार केलेला आहे. आपण काल रात्री पिक्चरला गेलो होतो ना, त्यावेळेस रोपाची गाडी आली होती घरी. घरच्याने रोप उतरून घेतले. तर आता 4 वाजले. चला हे रोप आहे ना गाडीत टाकायचं आपल्याला, वावरापर्यंत न्यायचं आपल्याला. इथं काही ठेवले, इथं सावलीला काही ठेवले, इकडं पण आहे काही अजून सावलीला ठेवलं होतं नाही का व्यवस्थित बस. तर चला ये ना घेऊ गाडीत टाकून. आता आपल्याला वावरात न्यायचं आहे. आपण ना गाडीत रोप टाकून आणलंय आता वावरामध्ये. आता देऊ लागवड सुरू करून. 5 वाजत आले. माणसं येऊ राहिले अजून टमाटे लावायला. आले का देऊ लगेच सुरुवात करून. आता आपण मोटर चालू करून दिली, पाणी चालू आहे आता. बऱ्यापैकी वल्ल झालंय नाही का. आपली लागवड चालू झाली. बाय आले आता वावरामध्ये टमाटे लावायला सुरुवात केली. हे अशी लागवड सुरू झाली आहे. 1.5 फुटावरती लागवड केली. हे झाड आणि ह्या झाडामधलं अंतर आहे ना 1.5 फूट आहे. 7 वाजत आले. लागवड झाली आता आपली सगळी. जवळजवळ 2600 गाडी बसली. ही तांबट्याची व्हरायटी ना आर्यमान व्हरायटी 60-65 दिवसात हार्वेस्टिंगला येतो. ह्यो कॉक ना ह्या पाईपातून ना निष्ठून आला, असा विषय झाला चालू याच्यामध्ये. मग ही जी सरी पूर्ण हिला पाणी गेलं कमी, असं तर काय मॅटर झालंय. तर आता ना आपण हत्यार घेऊन आलोय आपलं नाही का. दुसरं लबर आणलंय याला मी आता. ते व्यवस्थित बसून देतो. आता हे दुसरं लबर आणलंय ते व्यवस्थित बसून. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण एखादं काही चांगलं काम करायला गेलो का आपल्याकडून गडबड होऊन जाते. याला बरं याच्यात बसवायला गेलो ते डायरेक्ट या पाईपामध्येच गेलंय. आता आपण एक्स्ट्रा लबर पण नाही आणलंय. आता डोक्याला त्रास झाला आणि याला बरं आहे ना, हे खराब होईल नाही काही. यानं कापून टाकायचं होतं. आता हेच व्यवस्थित काढून घ्यावं लागेल आणि मग हेच बसवावं लागेल. म्हणजे करायला मी काय एक जातो आणि एकच होतं. मग आपण काय भानगडी काही कळतच नाही हो मला. ते झालंय बसून कॉक. आता काय अडचण नाही. आता बसवलं व्यवस्थित.
ओके मध्ये. आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.